तब्बल 20 वर्षानंतर कैलासवासी पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल जो आहे तो मुंबईतील विशेष न्यायालयाने जाहीर केलेला आहे। यामधील डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 9 आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे। मी आता धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या कार्यालयासमोर आहे। आपण जर पाहिलं तर हे कार्यालय आता बंद करण्यात येत आहे। अगदी सकाळपासून हे कार्यालय जे होतं ते सुरू होतं, मात्र आता जसा निकाल जाहीर झालाय तसं हे कार्यालय जे आहे ते बंद करण्यास सुरुवात झालेली आहे। हे सर्व ओमराजे समर्थक असतील, त्याचबरोबर कार्यकर्ते असतील, त्यांनी हे कार्यालय सील करायला सुरुवात केलेली आहे। नेमकं काय विषय आपण जाणून घेणार आहोत। कार्यालय बंद करताय आज, कार्यालय बंद करताय काय नेमकं? निषेध म्हणून बंद करतोय आम्ही. निषेध म्हणून हो याचा निकाल जाहीर झालेला आहे, काय माहिती? निकाल आत्ताच जाहीर झाला, हो बंद करण्याचं कारण काय? बंद का करताय? बोला. बंद का करताय? आमच्या विरोधात निकाल गेल्यामुळे आम्ही बंद करतो। धाराशिव बंद असणार, पूर्ण धाराशिव बंद करणार आहोत। थोड्या कार्यालयापासून सुरुवात करणार आहोत। चालू करणार नाही कार्यालय? कार्यालय चालू होणार नाही। आपण जर पाहिलं तर अगदी आता हे कार्यालय बंद करायला सुरुवात झालेली, त्याचबरोबर धाराशिव देखील बंद करू असा इशारा जो आहे तो ओमराजे समर्थक असतील त्याचबरोबर कार्यकर्त्यातून दिलेला पाहायला मिळतोय।